नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आज भव्य दिव्य असं पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मैदान पार पडत आहे। तर या मैदानामध्ये पुणे जिल्ह्यातील म्हणजे पुरंदर तालुक्यामध्ये सासवड येथे नगराध्यक्ष केसरी या ठिकाणी मैदान पार पडत आहे। या मैदानामध्ये आपला सर्वांचा लडका विक्रमादित्य बकासूर या मैदानामध्ये धावण्यासाठी देखील येणार आहे। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की आता बकासूर तर मैदानामध्ये येणार, त्याचा गट क्रमांक कोणता, त्याच्यानंतर त्याचा पैरा कोणता आणि बकासूरच्या धावणीचे कोणकोणती नंदी या मैदानामध्ये येणार आहेत याची सविस्तर डिटेल याच व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता जर तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल, जे काही आपलं भरारी यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। असेच आपले बैलगाडी अपडेट, शेतीविषयक अपडेट, नंतर वेगवेगळ्या योजनांचे अपडेट आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो। चला तर जाणून घेऊया बकासूरचा पैरा आज नेमका कोणता आहे। सर्वात अगोदर आपण बकासूरचे गट कोणते, नंतर त्याच्यानंतर बकासूरचा पैरा कोणता आहे, त्याच्यानंतर बकासूर बरोबर जे काही बकासूरचे नंदी आहेत, आपल्या विक्रमादित्य बकासूरचे ज्या दावणीला नंदी आहेत ते नंदी कोणकोणते मैदानामध्ये येणार याची सविस्तर डिटेल आज व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, आज भव्य दिव्य असं सासवडमध्ये मैदान पार पडत आहे। तर या मैदानात आपला सर्वांचा लडका बकासूर देखील येणार आहे। बकासूरचे गट क्रमांक आहेत म्हणजे श्री नाथसाहेब प्रसंग मोहिलशेठ धुमाळ यांच्या नावाने चिठ्ठ्या निघाल्यात, ते म्हणजे गट क्रमांक 2, त्याच्यानंतर गट क्रमांक 4, गट क्रमांक 8, गट क्रमांक 10 आणि 27 आणि 30 या ह्याच्यामध्ये या ठिकाणी मोहिलशेठ नाथसाहेब प्रसन्न, मोहिलशेठ धुमाळ नाथसाहेब प्रसन्न याच्या नावाने चिठ्ठ्या निघाल्यात। तर मित्रांनो, आता पाहायला गेलं तर आता बकासूरच्या धावणीचे कोणकोणती नंदी येणार आहेत तर मित्रांनो ते देखील सांगतो। आता सगळ्यात महत्त्वाचं, आता बकासूरच्या धावणीचे महत्त्वाचे या पाहायला गेलं तर जे काही साम्राज्य आहे, साम्राज्य देखील या मैदानामध्ये येण्याची शक्यता आहे। त्यानंतर जे मोहिलशेठ धुमाळ यांची नवीन खरेदी महाराज आणि वादळ देखील या मैदानामध्ये येणार आहेत, कारण हे मैदान अतिशय त्यांच्या गावाच्या जवळ असल्याने सर्वच नंदी या मैदानामध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर मित्रांनो, या वादळ असेल, साम्राज्य असेल, नंतर पाहिलं तर महाराज असेल, या नंदीचे देखील पैरे समजले त्याचा देखील लगेच मी अपडेट देत जाईल। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपला विक्रमादित्य बकासूरचा नेमका पैरा कोण। आता काही जण म्हणतात की बकासूरचा पैरा दुर्गा आहे, काही जण म्हणतात बकासूरचा पैरा शॉर्ट गन मेहरबान आहे। मित्रांनो, 100% बकासूरचा पैरा हा शॉर्ट गन मेहरबान आहे असं देखील या ठिकाणी सांगितलं जात आहे। तर नक्कीच आता बकासूरचा पैरा हा शॉर्ट गन मेहरबान आहे आणि आजच्या मैदानामध्ये 100% बकासूर पळणार आहे। मित्रांनो, ही अपडेट आवडली असेल, जे काही आपलं संभाजी अर्जुन तुराई यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। धन्यवाद।